नाशिक लोकसभेपाठोपाठ चुरशीची लढत ठरलेल्या नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही राज्यात चर्चेचा विषय ठरली। यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते अगदी निकाल जाहीर होईपर्यंत सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जोरदार तयारी केल्याचं पाहायला मिळालं। या निवडणुकीत महायुतीच्या शिंदे गटाकडून माजी आमदार किशोर दराडे, महाविकास आघाडीचे ठाकरे गटाकडून संदीप गुळवे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून महेंद्र भावसार तथा अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे अशी चौरंगी लढत असल्याचं पाहायला मिळालं। सोमवारी सकाळी 8 वाजेपासून सुरू झालेली मतमोजणी 24 तासानंतरही सुरू होती। अधिकृत आकडेवारीनुसार शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे हे जवळपास विजयाच्या उंबरठ्यावर होते। अखेर दराडे यांनी या निवडणुकीत आघाडी घेत तब्बल 32,309 मतं मिळवत विजय मिळवलाय। यावेळी दराडे यांनी माध्यमांशी संवाद साधला। जर बघितलं मला सामना करायची गरजच पडली नाही। मी सातत्याने 6 वर्ष काम केलेलं होतं आणि आता मला एवढं कष्ट घेण्याची काही गरज पडली नाही। सामना झाला असं मला आता मुळीच वाटत नाही। मी एवढे उमेदवार असताना सुद्धा 10-10, 11-11 हजार मतांनी निवडून येतो। त्याच्यामुळे सामना कुठं असतो, फार घासून झाली असती, फार हे झालं असतं 1000-500 मतांनी तिथं सामना म्हणता येईल। पण याच्या सामन्याचा करण्याची वेळ माझ्यावर काही आलेली नाही असं नक्की मला। दरम्यान येणाऱ्या काळात जुनी पेन्शन योजना देखील लागू करणार असल्याचं यावेळी विजयी उमेदवार किशोर दराडे यांनी सांगितलं। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे।